हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिर्च. कढई ठेवलेली आहे छानपैकी. त्यामध्ये तेल घ्यायचं आहे. तेल 1-2 चमचे तेल. तेलामध्ये आपण आता जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, टाकून घ्यायचंय. कढीपत्ता, त्यानंतर आता हे कापून घेतलेली सामग्री आपल्याकडे, आणि त्याच्यामध्ये लसूणची फोडणी पहिला टाकू. साऱ्या लोकांना शिमला मिर्च आवडत नाही, तर आपण जर अशा पद्धतीने बनवली तर शिमला मिर्च राहणार देखील नाही. आता आपण कांदा टाकून घेतोय. कांदा छान भाजून घ्यायचा. कांदा छान असा ब्राउनिश होईपर्यंत परतून घ्यायचा. तेव्हा कांदा जर कच्चा असला ना की मग त्याची चव नाही येत, मग तो करकर लागतो खाताना आणि ते छान नाही होत. तो कांदा कधी पण छान असा करपूस बांधून घ्यायचा. हा थोडासा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आपण आता थोडा टोमॅटो चिरलेला आहे, तो टोमॅटो टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आपण आता मसाला टाकून घेऊयात. मी किचन किंग मसाला टाकते. किचन किंग मसाल्याने ॲक्च्युली भाजीला छान चव येते. तुम्ही नेहमी टाकू शकता थोडासा मसाला जेव्हा कधीही कोणतीही भाजी करताय. लाल तिखट टाकायचं आहे. शिमला मिर्च थोडी तिखट असेल तर तुम्ही लाल तिखट त्या पद्धतीने मॅनेज करा. म्हणून थोडंसं कमी टाका. त्यामध्ये आपण आता थोडं कूट टाकून घ्यायचं आहे. बेसिकली जसं आपण मसाला भरून करतो ना शिमला मिर्चमध्ये, तसा थोडासा मसाला हा रेडी होईल. जसं थोडासाच टाका सध्या तरी कूट, थोडं नंतर टाकायचं आपल्याला, कारण ते खाली लागतं. तर काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं आणि मसाला परतताना टाकत राहायचा, म्हणजे तुमचा मसाला खाली लागणार नाही आणि तुम्हाला जास्त तेल घालायची गरज नाही पडणार भाजीमध्ये.
किंवा कधी कमी तेलामध्ये भाजी करायची असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता आणि मसालाही देखील छान बनून येतोय. आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिर्च घेतलेत कापून छान असं, तर ते टाकू. आपण शिमला मिर्च आता हे छान मिक्स केलं आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडं परतून घ्यायचं. अजून शिमला मिर्च लगेच मऊ होते आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला याला वाफवायचं आहे. 1-2 मिनटं वाफ दिली की छान पद्धतीने आपली भाजी तयार होते. हलवते अशी दिसते, थोडीशी वाफ देऊया. सो आता आपण बघूया, वाफ छान दिलेली आहे थोडी. ह्याच्यामध्ये आपण आता मीठ टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, आता याला मीठ टाकल्यामुळे थोडं पाणी सुटेल, तर त्या पाण्यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचं. ह्याला आपण आता वाफ देऊयात आणखी 5 मिनटं. आता छानशी वाफ दिलेली आहे. वाह, तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तुम्हाला कॅमेरामध्ये मे बी दिसत नसेल, मी थोडं लाईटचं पोझिशन ठीक नाही आहे, पण इफ यू सी छानपैकी भाजी रेडी झालेली आहे एकदम. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी हिला कोरडी करू शकता, बट ही छान लागते अशीच खायला. भाकरीसोबत एक नंबर. बिकॉज थोडी शिमला मिर्च तिखट असते, मी थोडीशी अजून ठेवते हिला कोरडी करायसाठी. पण तुम्ही ही भाजी अशीच चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. छानपैकी आपली शिमला मिर्च मसालावाली रेडी आहे. एन्जॉय नाउ. थँक्यू फॉर वॉचिंग गाइस. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.